उलट आपण मनापासून त्याला साथ घातली ना की तो प्रतिसाद देतो। मी खूप वेळा अनुभवलंय। मी काय रमाई काय आम्ही अनुभवानेच बोलतोय सखू। आम्ही काही दुसऱ्याचं ऐकून बोलत नाही आहोत। आणि या बाबतीत मला रमाईचं म्हणणं जास्त पडतं। व्यवहारात भावनेला आणता कामा नये आणि म्हणून मला माझ्या बाबांसारखं व्हायचं नाही। श्रद्धा असावी, भक्ती पण करावी, पण म्हणून स्वतःचा संसार बायका मुलं वाऱ्यावर सोडून देवाच्या मागे धावणं मलाही चुकीचं वाटतं। माझ्या बाबांच्या विठ्ठल वेडापायी त्यांचं घरदार व्यवसाय बुडण्याची वेळ आली होती। हो, असं कसं करू शकता तुम्ही? फक्त स्वतःचा विचार करता। तुम्हाला तुकोबा व्हायचंय का? गहाणपत्र ज्याची त्याला देऊन लोकांना कर्जमुक्त करून तुम्ही पण त्यांच्यासारखे व्हाल असं वाटतंय का तुम्हाला? 50 लोकांची गहाणपत्र परत केल्याने कुणी जर का तुकोबा झाला असतं ना तर आतापर्यंत शेकडो तुकोबा निर्माण झाले असते। नाही ग नाही, तुकोबांच्या पायाशी सुद्धा उभी राहायची आपली योग्यता नाही। ते विठुरायांचे लाडके। त्याचं कौतुक कशाला उगाळताय? आमच्याबद्दल बोला ना। आम्ही काय करू? पोटाला काय घालू या मुलांना? घर कसं चालवू? की मुलांना सोबत घेऊन घरोघरी भिक्षा मागू? रमा, अगं किती काळजी करतेस? आपली काळजी सगळी विठुरायाच्या चरणी अर्पण करायची। तो सगळं बघतो। बाबा, तुम्ही आम्हाला सोडून जाणार? बाबा परत नाही येणार? ये गळे काढू नका। जाऊ दे त्यांना। मी अजून मेलेले नाही। मी माझ्या मुलांसाठी रक्ताचं पाणी करेन। तुम्ही खुशाल जा। जाताना सोबत तुमच्या काळ्याला पण आमच्या घरातून आणि आमच्या मनातून घेऊन जा। आता पंढरीच्या वाटेकडे डोळे लागलेत। या व्यापारात नाही मन लागत। येतो बाळांनो। रामकृष्ण हरी। बाबा नका ना जाऊ। बाबा नका ना जाऊ। बाबा थांबा ना। बाबा नको। रडू नका। इकडे या म्हणून।